सत्ता दिली तर मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देऊ असं पवारांकडून आश्वासन घ्या। TV9 मराठीच्या कॉन्क्लेव्हमधून देवेंद्र फडणवीसांनी जरांगेंना हे आव्हान दिलंय। मराठा आरक्षणाच्या पवारांच्या भूमिकेवरून फडणवीसांनी हल्लाबोल केलाय, तर कोणाकडून लिहून घ्यायचं ही जबाबदारी फडणवीसांची असं जरांगे पाटील म्हणाले। तुम्ही आरक्षण दिलं नाही तर मग तुम्ही गेले असं जरांगेंनी इशारा दिलाय। मनोज जरांगे पाटलांना आव्हान केलंय। काय आव्हान केलं? त्यांची मागणी काय आहे की मराठा समाजाला ओबीसीत आरक्षण द्या, हीच मागणी आहे ना। आता एका मिनिटाकरता समजून चला की देवेंद्र फडणवीस सगळ्यात नालायक माणूस आहे। चला, जे लायक आहे, ज्यांना तुमची मदत लोकसभेच्या निवडणुकीत झाली आणि त्यामुळे लोकसभेत त्यांचे कॅन्डिडेट निवडून आले, त्यांनी तर तुम्हाला, ते लायक लोक आहेत ना, त्यांनी तर मदत केली पाहिजे। मग आज माझा सवाल आहे, शरद पवार साहेब हे म्हणायला तयार आहेत का की मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्या, किंवा लेखी द्यायला तयार आहेत? उद्धव ठाकरे तयार आहेत, नाना पटोले तयार आहेत। समजा मी नालायक आहे आणि ते चांगले आहेत, तर त्यांच्याकडनं घ्या ना आश्वासन। त्यांच्याकडनं आश्वासन घ्या की आम्हाला तुम्ही सत्ता दिली तर आम्ही मराठा समाजाला ओबीसीतनं आरक्षण द्यायला तयार आहोत, असं त्यांच्याकडनं घ्या आणि त्यांना डायरेक्ट मदत करा। पण ते देखील बोलायला तयार नाही आहेत। पवार साहेबांना तर प्रश्न विचारला तर पवार साहेबांचं उत्तर तुम्ही बघितलं असेल, ते तर याच्यावर बोललेच नाही। ते म्हणाले आता जरांगे मुसलमानांना द्याही म्हणतायत, धनगरांना द्याही म्हणतायत, त्यामुळे त्यांचं आता काही तसं बोलणं राहिलेलं नाहीये, असं उत्तर दिलं। आणि त्याच्यावर ज्यावेळी जयंत पाटलांना विचारलं, ते म्हणाले आमची भूमिका तर पवारांनी स्पष्टच केली आहे। त्यामुळे नाना पटोलेंना विचारा, त्यांनी सांगितलं। उद्धवजी तर याच्यावर बोलतच नाहीत। देवेंद्र फडणवीस साहेब, तुम्हाला पुन्हा पुन्हा सांगतो, आम्ही तुमचे विरोधक नाही, शत्रू नाहीत। आरक्षण देऊन टाका। तुम्हाला पश्चाताप करायची वेळ येऊ देऊ नका। कोणाकडून लिहून घ्यायचंय, कोणाकडून नाही घ्यायचंय, कोणाला बैठकीला बसवायचं, हे काम तुमचं आहे, आमचं नाही। महायुतीला, महाविकास आघाडीला बैठकाला बोलवायची जबाबदारी तुमची, आमची नाही। आम्ही जनता आहेत आणि जो सत्य असेल त्याला मागावं लागतं। आम्ही तुम्हाला मागतोय, तुम्ही जर नाही दिलं तर मग मात्र तुम्ही गेले, तुम्ही नाही दिलं तुम्ही गेले।